त्याचं नामचिंतन कंठात धारण केलं तर तयाच्या चिंतने निळसेल संकट तराल दुर्धट भव सिंधू. हो, त्याचं नामचिंतन कंठात धारण केल्यानंतर संसार रूपी भवसिंधू आणि दुःख रूपी भवसिंधू संकट रूपी भवसिंधू आपण तरुण जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगता, क्षणाचा भरोसा नाही, क्षणाक्षणात वेळोवेळी भगवंताचं नामचिंतन आपण मुखात घेतलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. क्षणात चुकला बोलू नको रे, प्रभू नाम घेऊन तारी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. आपण संसारात दंग झालोय, पण प्रभूचं नामचिंतन आपण कंठात धारण केलं तर तारी रे प्राण्या. प्राण्या म्हटलंय आपल्याला, त्याचं तारण करणार, तो तारण पालन करणारा तो आहे आपला. प्रभू नाम घेऊन तारी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. हो, संसारात दंग काय होत आहे? सोबत नाही तुझ्या कोणी चार खांदे करी, जाडून येतील तुझ्या देहाला बरे का सोन्या परी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. हो, चार खांदेकरी आपल्या सोबत येणार आहे. कोण येणार आहे बाबा? सोबत नाही तुझ्या कोणी. हो, कोणी आपल्या सोबत येणार नाही. चार खांदेकरी जाडून येतील तुझ्या देहाला बरे का सोऱ्या परी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. आपण म्हणतो माय आपली आहे, बाप आपला आहे, मुलगा आपला आहे, नातवंड आपली आहे, पण कोणीच आपलं नाही. महिना झाल्यानंतर सुद्धा आपण चांगलं भोजन करतो. महिना काय, 12 दिवस जाऊ द्या, 13वा दिवस आपण खाव हलबटी जातं. राष्ट्रसंत तुकडोजी सांगता, मी नाही, माय बाप पत्नी पोर रडतील क्षण भरी, जाईल महिना दुःख विसरतील, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. काय सांगितलं त्यांनी? माय येणार नाही सोबत, बाप नाही, पोरं नाही, तेच जे रडताना आपल्यासाठी, तेच 12 दिवसानंतर 13व्या दिवशी तुमच्या माझ्यासारख्याने कधी त्यांना जेवण सांगितलं, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. खाण्यासाठी जाता, मग एवढं कमवता कशासाठी? कोणासाठी जगतोय आपण? मुलांसाठी. तेच मुलं म्हातारे झाल्यानंतर आपल्या कमरेत लाथा देता, तेच मुलं रडण्यासाठी सुद्धा एक नंबर असतात. सांगू का, मुलं हे 2 प्रकारचे असतात, एक नालायक आणि एक चांगला. मला तरी वाटतं ज्या आईवडिलांच्या आयुष्यातून कनी चांगला पोरगा लहानपणीच चालला गेला किंवा मोठेपणी चालला गेला ना, तर तरुण अवस्थेत त्यांना विचारा, त्या आईवडिलांना ज्यांचा चांगला पात्र आणि पवित्र मुलगा चालला गेलेला असतो त्यांच्या आयुष्यातून, त्यांना विचारा त्यांचं म्हातारपण कसं जाणार. हा प्रश्न त्या आईवडिलांना पडलेला असतो. फक्त का? चांगला पुत्र आयुष्यातून जातो म्हणून. चांगलाच काय, पुत्र हा नालायक जरी असला तरी तो आईवडिलांना गोडच वाटतो, गोडच वाटतो. नालायक टाळ्या वाजू नका. नालायक जरी राहिला ना तो गोडच वाटतो. काय झालं श्रावण बाळाचं? श्रावण बाळाच्या आईवडिलांचं चांगला पुत्र आयुष्यातून चालला गेला. राजा दशरथाच्या हातून अरण्यामध्ये राजा दशरथ गेलेले होते. तोच श्रावण बाळ त्या आईवडिलांना कावडमध्ये बसवून काशी यात्रेला घेऊन जात होता. दशरथाच्या हातून बाण सुटला आणि श्रावण बाळ आईवडिलांसाठी तहानेने व्याकुळ झालेले आईवडील श्रावण बाळाचे एका झाडाच्या एका वृक्षाखाली बसवलं, सावली खाली, आणि कमंडलूमध्ये पाणी घेण्यासाठी नदीवरती निघून गेलेले होते. कमंडलू पाण्यात बुडवावा तोपर्यंत राजा दशरथाच्या हातून बाण सुटून जावा. श्रावण बाळाच्या छातीत तो बाण लागला आणि श्रावण जागेवरती गतप्राण झाले. गतप्राण झाल्यानंतर श्रावणाचा आवाज ऐकला, मोठ्याने टावळ बोलला, आई कुठं आहे तू? आई बाप. झालं काय? दशरथाच्या कानावरती गेले ते मंत्र. आपल्या हातून बाण सुटला आणि कोणाचा तरी प्राण गेला काय जागेवरती. राजा दशरथ श्रावण बाळापर्यंत आले. आल्यानंतर
श्रावण बाळांच्या डोळ्यातनं आसरूच्या धारा थांबत नाही होत्या. बाण छातीत लागून पडलेला होता. श्रावण बाळ धरणी पडलेला होता. गत प्राण झालेला होता. राजा दशरथाने मांडीवरती डोकं ठेवलं. श्रावणा, माझ्याने मोठा अपराध झालेला आहे बाबा. काय करावं मला कळत नाही. माझ्या हातून बाण सुटला आणि अचानक तो तुला लागून बसला. आई वडील तिकडे श्रावणा 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 मात्र करताय, पण श्रावण बाळाचा आवाज काही आई वडिलांपर्यंत जात नाही. आई वडिलांचा आवाज श्रावणापर्यंत येत नाही. श्रावण बाळ गेले, चालले गेले. अंतिम संस्कार झाला. राजा दशरथाच्या मनात एकच, आता श्रावण बाळाच्या आई वडिलांना आपण उत्तर काय द्यावं. कमंडलू बुडवला. तिकडं तान्ह्याने व्याकुळ झालेले आई वडील पाणी पाणी करत आहे, श्रावणा श्रावणा करताय. राजा दशरथ गेले आणि गेल्यानंतर राजा दशरथाच्या पावलांचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्यानंतर श्रावणा आला तू. आई वडिलांना जणू वाटलं माझा श्रावण आला, एवढा वेळ झाला पण श्रावण आलाय. आला तू. राजा दशरथाने हात जोडले आणि सांगितलं, म्हटले आई, माझ्याने मोठा अपराध झालेला आहे. म्हटले काय झालंय. मी राजा दशरथ, माझ्या हातून बाण सुटला आणि श्रावणाच्या छातीत लागून बसला. तुमचा श्रावण तुमच्या आयुष्यातून चालला गेलेला आहे. अहो, राजा दशरथाला श्रापित केलं. सांगितलं, म्हटले तुम्हाला आम्ही श्राप देतो. आमच्या आयुष्यातून आमचा चांगला पुत्र चालला गेलेला आहे. तुम्हाला जरी तुम्ही राजे होणार अयोध्येचे, पण तुमच्या 4 पुत्र राहणार तुम्हाला. पण जेव्हा तुमचा अंतकाळ येणार ना, तेव्हा तुमच्या जवळ तुमचा एकही पुत्र राहणार. पुत्र दशरथाचा अंतकाळ आला ना, 4 पुत्र दशरथानं अंतकाळी एक न होता. झालेलं चित्रपट राजांना सर्व ते भिंतीवरती दिसायला लागलं. अंतकाळ आलेला आहे जवळ. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी राजा दशरथाच्या आजूबाजूला बसलेला आहे. पाहतो श्रावण जातोय. मी तू हा विचार विवेक शोधावा. राजा दशरथांना आठवण पडली की मी राजा दशरथ आहे. कल्पनेची बाधा झाली आणि सर्व झालेलं चित्रपट भिंतीवरती दिसायला लागितलं. सांगितलं, म्हटले पहा कौशल्य, पहा तो श्रावणा जातोय. आई वडील कावडमध्ये बसलेले, आई वडिलांना काशी यात्रेसाठी घेऊन जातोय. पहा, दिसतोय का तुम्हाला तो श्रावण भिंतीवरती मला दिसतोय. राजांना आठवण पडली की मी राजा दशरथ असे आठवण पडली. कौशल्याने सांगितलं, म्हटले प्रभू, आम्हाला भिंतीवरती काही दिसत नाही. म्हटले कैकेयी, तू पहा भिंतीवरती तो राजा दशरथ, श्रावण बाळ. म्हटले प्रभू, आम्हाला दिसत नाही. कौशल्याला सांगितलं, सुमित्रेला सांगितलं. राजांना सर्व आठवण पडली. राजे गत प्राण झाला. अयोध्येमध्ये शोककडा पसरलेली होती. सर्व शोकाकुल वातावरण झालं. रामचंद्र प्रभू वनवासात निघून गेलेले होते. इकडं श्रावण बाळ आई वडिलांच्या आयुष्यातून चांगला चांगला पुत्र चालला गेला. आणि जेव्हा उत्तम पुत्र आपल्या आयुष्यातून चालला जातो ना, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, आपलं म्हातारपण कसं होणार, कसं जाणार. एका ठिकाणी काय झालं, भरधाव ट्रकीने ऍक्सिडेंट झालेला आहे. भरधाव ट्रकीने मोटरसायकलवरती दोघं पती आणि पत्नी जात होते आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. लहान बाळ पुढे डिक्कीवरती बसलेलं होतं. रक्ताच्या थारोड्यामध्ये ते लहान बाळ पण पडलेलं आहे. दोघं पती आणि पत्नी. पत्नीच्या आयुष्यातून पती चालला गेलेला होता.
ते लहान बाळ खाली पडलेलं आहे. झालं काय, ज्याच्या सोबत तिला सुखाचा संसार करायचा होता तो तिच्या आयुष्यातून निघून गेला. त्याचा अंतिम संस्कार वगैरे झाला. सोन्याचा संसार होता, सोन्याचं गोकुळ झालं होतं, पण आयुष्यातून पती चालला गेला, रामराज्य चाललं गेलेलं होतं. काही दिवस उलटले, तिचे आई वडील आले आणि मुलीला सांगितलं. आई वडिलांनी म्हटले, बाळा गेला ना तुझ्या आयुष्यातून तो तुम्हाला सोडून, आता तुला दुसरं लग्न करायला काही हरकत नाही. त्या ताईंनी काय केलं, तिच्या पतीच्या फोटो जवळ जावं आणि त्यांना सांगितलं, माझ्या आयुष्यातून तुम्ही निघून गेले, आता संसार कोणासोबत सुखाचा करू मी? माझा सुखाचा संसार तुमच्यासोबत मी थाटला आयुष्याचा, लहान बाळ आहे, पण दुसरा पती मी करणार नाही. आई वडिलांना सांगितलं, मी करणार नाही, माझा जो बाळ आहे ना त्याला धरून मी राहणार, दुसरं काय नाही. दुसऱ्याच्या घरी त्या ताईंनी भांडी कुंडी घासून त्या लहान बाळाला मोठं केलं. बाळ 16 वर्षाचं झालं आणि 16 वर्षाचं झाल्यानंतर तेच बाळ लग्नाच्या पार्टीत गेलं आणि लग्नाच्या पार्टीत गेल्यानंतर मित्रांनी त्याला लग्नाच्या बँडमध्ये दारू पाजली. दारू पाजल्यानंतर आईने त्याच्यासाठी मोठे मोठे स्वप्न पाहिलेले होते. माझा मुलगा मोठा होणार, त्याला नोकरीला लावणार, माझं म्हातारपण चांगलं जाणार, माझ्या आयुष्यातून माझा पती चालला गेलेला आहे, पण माझा पुत्र माझ्यासाठी आहे, म्हातारपणाची काठी माझ्यासाठी आहे. पण मित्रांनी त्याला लग्नाच्या पार्टीमध्ये दारू पाजली. त्या आईने त्याला लहानाचं मोठं केलं, लोकांच्या घरी भांडी कुंडी घासल्या, पण मुलाला मोठं केलं. संध्याकाळची वेळ झाली, आई ओट्यावरती बसलेली होती. तेच पोरग दारू पिऊन आलं, पायात पाय टाकतंय. आईचं लक्ष मुलगाकडे जावं, संताप अनावरती झाला त्या आईचा, याच्या कानफट्टीत द्यावी, पण तो मुलगा आहे ना, याच्या आपण कानफट्टीत कधी दिली आणि याने कधी आत्महत्याच करून घेतली तर आपला पती पण आपल्या आयुष्यातून चालला गेलेला आहे, मग आपलं म्हातारपण सुखाचं जाणार कसं? मुलगा मुलगा असतो. बाळ आलं, आईपर्यंत आलं आणि आईला विचारलं, म्हटले आई जेवणासाठी काही आहे का? आई आजारी पडलेली होती. त्या दिवशी दुसऱ्याच्या घरी धुणं भांडी करण्यासाठी गेलेली नाही होती, उपाशी पोटी ती आई झोपलेली होती. त्या आईने सांगितलं, म्हटलं मी आज दुसऱ्याच्या घरी गेलोच नाही धुणी भांडी करण्यासाठी, म्हणून काही भेटलंच नाही, भाजी भाकर कोणी दिली नाही, मी उपाशी झोपली, तुला पण उपाशी झोपावं लागेल. ते दारू पिलेलं बाळ, त्याचा संताप अनावरती झाला, आता मला पण उपाशी पोटी झोपावं लागणार, म्हणून त्याने त्या आईच्या कमरेत लाट टाकली. आई वट्यावरनं खाली पडाली. आईचं डोकं फुटलं, बडा बडा रक्त व्हायला लागलं. रक्त आईचं व्हायला लागलं. गल्लीतले 4-5 लोक उठले आणि लोकांचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. म्हटले मारा, म्हटले यार नराधामाला. त्याने त्याच्या आईला मारलं, मुलाला मारायला लागले. तोपर्यंत रक्तबंबाळ झालेली तीच आई तशीच त्या अवस्थेतनं उठली आणि त्या लोकांना आडवी गेली, खबरदार माझ्या मुलाला मारलं तर ऐसी कवड्याची जाती, ओ ऐसी कवड्याची जाती, ऐसी कवड्याची जाती, जाती ऐसी कवड्याची जाती, ऐसी कवड्याची जाती, आवाज बोला, ऐसी कवड्याची जाती.
तुम्ही मारलं तर मुलगा आहे माझा आहे, दारू पितोय माझ्या पैशांची पितोय, फक्त मला म्हातारपण सुखाने काढायचंय. आई ती आई असते, ऐसी कडवड्याची जाती करी लाभावी न फिरती. मित्रांनो, जे मुलं दारू पित असणार ना त्यांना एकच सांगतो, आई वडिलांचं स्वप्न म्हणजे तुम्ही आहे, उद्याचं पाहिलेलं स्वप्न म्हणजे तुम्ही आहेत. म्हणून जे व्यसन करत असणार ना त्यांनी माडा टाकून घ्यायला पाहिजे. मी फेट्यासहित त्यांचा 11दार पाय पडणार, त्यांचा संसार सुखाचा होणार. ती आई असते, आई वडिलांचं स्वप्न म्हणजे मुलं असतात. त्याच मुलाने लात मारली, त्याच मुलासाठी ती आई उठली आणि सांगितलं, खबरदार माझ्या मुलाला मारलं तर. मुलगा माझा आहे, दारू पितोय माझी, फक्त माझं शेवटचं राहिलेलं आयुष्य मला गोड करून घ्यायचं. त्या आईला कळलं ना त्याच्यातलं सार काय होतं, त्याच्यातलं असार काय होतं. त्यांना कळलं ना, काय वाटलं त्यांना, सार तेच आहे की माझं म्हातारपण, माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर राहिला तर माझं म्हातारपण गोड होणार. म्हणून सांगतो, जेवढं आपण करतोय ना तेवढं मुलांसाठी करतो, पण एवढंही त्यांना शिक्षण देऊ नका की ते आपल्याला म्हातारपणी येडं समजणार. आलं का लक्षात? एवढंही त्यांना तुमच्यापेक्षा हुशार बनवू नका की तुम्हाला येडं समजणार. बुवा, आई वडिलांचं स्वप्न फक्त मुलं असता, आमच्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा, संसारातून ते तरून जायला पाहिजे. ज्या मुलांनी माडा टाकल्याना समजून घ्यायचं, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरी ग वाटे देवा. धन्य माता पिता तयाची. जगद्गुरु तुकाराम महाराज सार लेकरं सांगताय, सात्विक लेकरं सांगताय, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ओ जे लेकरं, जे लोक, जे माणसं, जे महिला भगवंताचं नामचिंतन करताना त्यांचा हरिक आनंद आम्हाला वाटतो. मग जे जे नामचिंतन करताना ते दुःखातून तरून जाता, मग कोणाच्या चिंतनाने ते अभंगाचं दुसरं चरण. तयाच्या चिंताने